तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील. आपलं डिजिटल स्टोअर .in या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम ट्युटोरियल ॲड्स या ट्युटोरियलच्या माध्यमातून आपण इंट्रोडक्शन ऑफ फेसबुक ॲड्स, त्यानंतर फेसबुक ॲड्स आणि इंस्टाग्राम रन करण्यासाठी आपण कोणकोणत्या रिक्वायरमेंटची गरज आहे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर शिकलेलोच आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाठीमागचा रेकॉर्डेड बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲड्स मॅनेजर कसा ओपन करायचा आणि ॲड्सचे टाईप कोणते आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. बघूया. सर्वप्रथम स्टेप क्रमांक 1 ॲड्स मॅनेजर ओपन करण्यासाठी स्टेप क्रमांक 1 आहे की तुम्ही पहिला तुमची पर्सनल प्रोफाईल लॉग इन करून घ्यायच्या. आणि एक महत्त्वाचं, फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्स रन करण्यासाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंटची गरज आहे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे की फेसबुक ॲड्स टाईप बघत असताना पर्सनल प्रोफाईल सर्वप्रथम पहिला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या नावाची जशी पर्सनल प्रोफाईल असणार आहे तशीच या ठिकाणी माझ्या नावाची एक पर्सनल प्रोफाईल आहे, जसं की महेश यादव तुमच्या नावाच्या पर्सनल प्रोफाईल असणार आहेत. सर्वप्रथम लॉग इन करून घ्या. त्यानंतर या बाजूला ॲड्स मॅनेजर नावाचा एक ऑप्शन दिसतोय, जिथून तुम्ही तुमच्या पेड्स ॲड्स इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या मॅनेज करू शकताय. ओके, या ठिकाणी ॲड्स मॅनेजरवरती इथं क्लिक करायचं आहे. हाही पार्ट मी पाठीमागच्या रिक्वायरमेंट फॉर फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्स यामध्ये मी दाखवलेला आहे. आणि ज्या नावानं तुमची पर्सनल प्रोफाईल असणार आहे, बघा मित्रांनो, ज्या नावानं तुमची पर्सनल प्रोफाईल असणार आहे त्याच नावानं तुमचा ॲड्स मॅनेजरसुद्धा असणार आहे. ओके, बघूया आपण आता. या ठिकाणी बघा, अशा प्रकारे हा ॲड्स मॅनेजर दिसतो. आत्तापर्यंत आपण कोणत्या ॲड लावल्या, कोणत्या ॲड रन केल्या याचा रिपोर्टही चेक करता येतो. आता रिपोर्ट वगैरे कसं चेक करायचं किंवा काय करायचं हा नंतरचा पार्ट आहे. पण आज आपल्याला हा ॲड्स मॅनेजर अशा पद्धतीनं ओपन झाल्यानंतर तुमची पर्सनल प्रोफाईल ज्या नावानं आहे त्याच नावानं आपलं ॲड्स मॅनेजर अकाउंट असणार आहे. ओके, आणि महेश यादव या नावाच्या कितीही व्यक्ती, म्हणजे माझ्या स्वतःच्या नावाच्या कितीतरी व्यक्ती असणार आहेत. त्यामुळं तुमचं हे स्वतःचं अकाउंट आहे, म्हणजे हे अकाउंट ह्या व्यक्तीचं नावाचं आहे, ते अकाउंट त्या व्यक्तीचं आहे, हे अकाउंट त्या व्यक्तीचं आहे. म्हणजे स्वतःचा पर्सनल आयडेंटिफिकेशन ठरवण्यासाठी प्रत्येकाला एक ॲड अकाउंट युनिक आय डी भेटलेला आहे. तर या ठिकाणी इथं ॲड अकाउंट युनिक आय डी भेटलेला आहे या व्यक्तीचा. दुसरा महेश यादव नावाच्या व्यक्तीचा दुसरा ॲड अकाउंट आय डी असणार आहे. तिसऱ्या महेश यादव नावाच्या व्यक्तीचा ॲड अकाउंट तर तिसरा आय डी असणार आहे. तसं प्रत्येकाला एक स्वतःचा युनिक आय डी मिळाला आहे. पण मी परत सांगेन की फेसबुकची पर्सनल प्रोफाईल ज्या नावानं असणार आहे त्याच नावानं तुमचं ॲड्स अकाउंट असणार आहे. ओके, अशा प्रकारे हे ॲड्स अकाउंट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं क्रिएट बटन दिलेलं दिसेल. प्रत्येकाला मिळेल क्रिएट ॲड, क्रिएट कॅम्पेन किंवा क्रिएट बटन दिसेल. या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप विंडो ओपन होईल. कधी या ठिकाणी असा विंडो असेल तर कधी असा असेल. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी क्रिएट न्यू कॅम्पेनलाच क्लिक करायचं. आता इथं आल्यानंतर इथं ॲडचे टाईप्स दिसतात: अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड्स, ॲप प्रमोशन, सेल्स. मी काय सांगतोय बघा, असे ॲडचे टाईप्स आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कंपनीचा ब्रँड करायचा आहे, तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांचं ट्रॅफिक आणायचं आहे, जास्तीत जास्त तुमच्या फेसबुकला पोस्टला लाईक्स वगैरे आणायचे आहेत, व्हॉट्सअपला जास्तीत जास्त मेसेज वगैरे आणायचे आहेत. काय करायचं आहे तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळ्या ॲड्सच्या टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला ॲडमधून जास्तीत जास्त लोकांचे कॉल आले पाहिजेत आणि ॲड्समधून तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आले पाहिजेत, तर ती ॲड एंगेजमेंट मी एक्झाम्पल पर्पज म्हणून सांगायला लागलो आहे. बी प्रॅक्टिकली आपण येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअपची ॲड कशी लावायची ते शिकणार आहोत. पण आत्ता आपल्याला या ठिकाणी इथं बघायचं आहे ॲडचे टाईप्स. समजा माझ्या कंपनीचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सपोज करा VSP फुटवेअर या माझ्या कंपनीचं नाव आहे, तर हे माझं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्यावेळेला ती ॲड मी अवेअरनेसमधून लावणार. त्यानंतर मला जास्तीत जास्त लोकांचे व्हॉट्सअपला मेसेज आले पाहिजेत आणि मला रेग्युलर कॉल आले पाहिजेत, तर ते एंगेजमेंटमधून लावणार. किंवा मला व्हिडिओला व्ह्यूज आल्या पाहिजेत. बघूया आपण एक एक्झाम्पल. सपोज करा माझी ॲड मला पाहिजे असणाऱ्या ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त पोचली पाहिजे. पोचणे म्हणजे रीच होणे, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ आहे रीच. म्हणजे माझी जाहिरात जास्तीत जास्त काय झाली पाहिजे, रीच झाली पाहिजे. तर अवेअरनेसमधून रीच नावाचा जो ऑप्शन आहे बघा, अवेअरनेसमध्ये रीच म्हणजे माझी जाहिरात जास्तीत जास्त पोचली पाहिजे, माझ्या कंपनीचा जास्तीत जास्त ब्रँड झाला पाहिजे, तर ती ॲड अवेअरनेसमधून लावायची. एंगेजमेंटमध्ये आला
तर लक्षात ठेवायचं की या ठिकाणी मला जास्तीत जास्त ग्राहकांचे मेसेज आले पाहिजेत व्हॉट्सअपला, मला कॉल आले पाहिजेत आणि त्यानंतर व्हिडिओच्या व्ह्यूज वाढल्या पाहिजेत. म्हणजे बाबांनो माझा एक व्हिडिओ आहे आणि मला नाही कॉल आले तरी चालतील, नाही मला व्हॉट्सअपला मेसेज आले तरी चालतील, पण माझ्या व्हिडिओच्या व्ह्यूज जास्तीत जास्त वाढल्या पाहिजेत. माझं जर कंपनीचं ॲप असेल तर ते ॲप जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार ॲड्सचे टाईप्स आहेत. हेच मला मित्रांनो या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. जर कोणाला जास्तीत जास्त कंपनीचा ब्रँड पोचवायचा असेल तर अवेअरनेसमधून ॲड लावायची असते. त्यानंतर जर कोणाला कॉल्स, व्हॉट्सअपला मेसेज, व्हिडिओला व्ह्यूज आल्या पाहिजेत तर ते एंगेजमेंटमधून ॲड लावायचे असते. त्यानंतर माझं जर ॲप असेल तर जास्तीत जास्त ॲप माझं अँड्रॉइडचं जास्तीत जास्त ग्राहकांनी इन्स्टॉल करून घेतलं पाहिजे, तर त्यासाठी ॲप प्रमोशनमधून ॲड लावायची असते. आणि त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ॲड माध्यमातून जास्तीत जास्त लोक वेबसाईटवरती गेली पाहिजे, तर ती ॲड ट्रॅफिकमधून रन करायची असते. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण ॲड्सचे टाईप कोणते असतात हे आपण शिकलोय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली आपण व्हॉट्सअपची ॲड लावायला शिकायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला शिकायचं आहे कोणतीही ॲड लावायला गेल्यानंतर 3 सेक्शन असतात, तर त्या सेक्शनबद्दल आपण माहिती करून घ्यायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास आज आपण इथंच थांबतोय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे व्हॉट्सअपची ॲड असो, कॉलची ॲड असतो, कोणतीही ॲड असो, प्रत्येक ॲडला जे 3 सेक्शन असतात ते 3 सेक्शन आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. आता ते काय 3 सेक्शन आहेत याचं टेन्शन आपण या व्हिडिओमध्ये न घेता किंवा याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये न करता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विचार करतोय कोणती ॲड रन करा. कॉल ॲड असू दे, व्हॉट्सअप ॲड असू दे, व्हिडिओ व्ह्यूज ॲड असू दे, रीच ॲड असू दे, म्हणजे ब्रँड ॲड आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलं. तर ती कोणतीही ॲड लावत असताना प्रत्येक ॲडला 3 टाईप असतात, 3 सेक्शन असतात. हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. तुर्तास आज आपण इथंच थांबतोय.